आता आमच्या थोड्याशा गोष्टी पण चालू आहेत आणि हसत पण आहे आम्ही बनवता. तुमच्याकडे पण तुमच्या सोबतीला कोणी असेल तर तुम्ही पण घेऊ शकता. एक जण लाटू शकता आणि एक जण भरू शकता. म्हणजे या आपल्या करंज्या लवकर होऊन जातील करून. माझी रेसिपी तुम्ही पण फॉलो करा आणि मला सांगा कशी झाली आहे तर. बघा आपल्या या एवढ्या करंज्या तयार झालेल्या आहेत. आता आपण थोडीशी हातावरची करंजी कशी बनवायची हे शिकून घेऊया. अशी लांबसर एक पाती लाटून घ्यायची, त्याला असं कडांनी पाणी लावायचं एक साईडनी आणि मग असं फोल्ड करायचं आणि एका साईडनी दाबून घ्यायचं त्याला आणि वरतून आपण ही ओपन ठेवणार आहे. अशी हातात फिरवून घ्यायची छान. त्यानंतर आपण हे जे मिश्रण बनवलं होतं तिळाचं हे भरायचं याच्यामध्ये आणि असं वरतून बंद करायचं. बंद केल्यानंतर बोटांनी असं त्याला छान आकार द्यायचा. बघा अजून एक बनवून बघूया आपण. अशी लांब प्रकारे आपण पाती लाटून घेणार आहोत. यानंतर आपण याच्या एका कडेला पाणी लावलं आहे, फोल्ड केलं, त्याला दाबून घेतलं आहे एक साईडनी, एक साईड ओपन ठेवलेली आहे. अशी हातात फिरवायची एकदा आणि आपण हे जे तिळाचं कूट केलेलं आहे ते त्याच्यात असं भरायचं, थोडं दाबायचं आणि मग आता ही वरची साईड बंद करून घ्यायची छान कडांना पाणी लावून, म्हणजे आपली करंजी ही उघडणार पण नाही. आपण आता थोड्याशा अजून अशा हातावरच्या करंज्या बनवून घेऊया. या पण करंज्या लवकर बनतात. बघा आता एक साईड अशी दाबून घेतलेली आहे आपण फोल्ड केल्यानंतर. त्याच्यानंतर आपण आता याच्यात कूट भरायचा आपला तिळाचा आणि मग डबल एकदा पाणी लावून घ्यायचं या वरच्या कडेला, व्यवस्थित कूट दाबून घ्यायचं आणि मग बंद करायचं आपलं आणि बोटाच्या साह्याने आपण असं सर्व याच्याकडे दाबून घेणार आणि दोन्ही हातांनी आपण याला दाबलं की छान आकार येतो आपल्या करंजीला असा त्रिकोणी सर. किती छान झाल्या आहेत करंज्या. आता आपण या तळून घेऊया. अशा दोन्हीकडून लवकर पलटवून घ्यायच्या, म्हणजे दोन्ही साईड छान झाल्या पाहिजे. दोन्ही साईडनी छान आपले फोडा आलेले आहेत करंज्यांना, म्हणजे छान झालं आहे आपला उंडा वगैरे हे समजायचं. पांढऱ्याच तळायच्या या करंज्या, थोडं लालसर वगैरे नाही होऊ द्यायचं याला, पांढऱ्याच असतात करंज्या. आता या आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत. आपण या आता डब्यामध्ये भरून घेणार आहोत.